दरवर्षी राज्यामध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी चर्चा सुरू होते ती ऊस दराच्या एकूण सगळ्या चर्चा ज्या असतात, कधी आंदोलन होतात, शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यामधला संघर्ष यामुळे हा ठरलेला असायचा। मात्र यंदा कुठलाही संघर्ष न होता अवघ्या 3 दिवसात ऊस दराबाबत तोडगा निघालाय। राज्यात गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि सरकार यांच्यामधील संघर्ष दरवर्षी ठरलेला असायचा। यंदाही असंच काहीतरी होणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल विना कपात 3200 मागितले आणि त्यानंतर सरकार आणि पर्यायानं साखर कारखानदारांशी दराबाबत चर्चेची तयारी दर्शवली। यंदा ऊसाचं क्षेत्र कमी आहे, त्यामुळे शेजारील राज्यातून ऊसाची पळवापळवी होणार याची कारखानदारांनाही जाणीव होती। त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री संघटनेशी चर्चा सुरू केली। या चर्चेमध्ये स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपली मागणी मान्य करून घेताना अवास्तव मागण्या करून चर्चेत खोडा घातला नाही। 31 मार्च नंतर विकलेल्या साखरेचं अतिरिक्त असलेलं उत्पन्न कारखान्यांच्याकडे आणि सध्या असणारे साखरेचे भाव या सगळ्याचा सारासार विचार करून ज्या ठिकाणी 12.5% रिकव्हरी आहे आणि जे कारखाने 150 दिवस चालण्याची क्षमता राखून आहेत त्यांना 32 रुपये द्यायला काहीच अडचण नाही। या मुद्द्यावर आज मी ठाम आहे। आजही खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत आहे, त्यामुळे राजू शेट्टी यांनी सरकारची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली। त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तोटा होणार नाही याचीही काळजी घेतली। कोल्हापूर जिल्ह्याचा जरी विचार केला तर सरासरी 500 रुपये टन 500 रुपये एका टनास जास्त उचल मिळेल यासाठी हे केलं आणि आंदोलनही टाळलं। म्हणजे सरकारला यशही मिळवून दिलं आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यात राजू शेट्टी यशस्वी झाल्याचे दिसते। सत्तेत असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP पेक्षा 175 रुपये जास्त दर मिळवून देण्यात शेट्टी यांना यश आलं। यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मध्यस्थी तेवढीच महत्त्वाची ठरली। राजू शेट्टींनी प्राप्त परिस्थिती बघून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे। कारण आता कर्नाटकचे कारखाने सुरू होऊन आपला ऊस हा कर्नाटकला जात होता। प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी योग्य पद्धतीने त्यांनी रघुनाथदादांनी ज्या संघटनेने आम्हाला मदत केली त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय। यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय ऊसाच्या दरावरून तोडगा निघालाय, त्यामुळे राज्यातला ऊस कर्नाटकला जाण्याची भीती साखर कारखानदारांना उरली नाही। तसंच किमान यंदाचा तरी ऊस हंगाम सुरळीत पार पडला असं म्हणायला काही हरकत नाही। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। राज्यात बागायती कापसाचं सर्वात जास्त क्षेत्र खानदेशात आहे। कापूस व्यापारी तसंच प्रक्रिया उद्योजकांचं लक्ष नेहमी खानदेशकडे पिकणाऱ्या लांब धाग्याच्या कापसाकडे असतं। म्हणूनच जिनस शेतकऱ्याच्या दारी या अनोख्या उपक्रमातून देशभरातले व्यापारी आणि शेतकरी यांचा समन्वय साधण्यात आला। नुकतंच जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ठिबकचा वापर होत असल्यामुळे जिल्ह्यात कापसाचं विक्रमी उत्पादन होतं। या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनच्या वतीनं नुकतेच जळगावात आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। वस्त्रोद्योगाला आवश्यक असणाऱ्या लांब धाग्याचा कापूस खानदेशात पिकवला जातो, त्यामुळे खानदेश हा कापसाचा आगर मानला जातो। कापूस व्यापाऱ्यांच्या खरेदीचं केंद्र म्हणून खानदेशची ओळख आहे। शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन कापसाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणं हा या परिषदेचा उद्देश होता। भारताच्या लेवलवरचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये भारताच्या सर्व राज्यामधून इथे कापूस उत्पादक आणि जिनर्स इथे आलेले आहेत, व्यापारी इथे आलेले आहेत। त्या सर्वांना ह्या कापूस तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट इथे आपण अरेंज केली आणि त्यांना आपण दाखवून दिलं की तंत्रज्ञान वापरून कापसाचं उत्पादन कसं वाढवता येईल। हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण आयोजित केला होता। खानदेशात कापसाचे एकरी सरासरी उत्पादन 8 ते 18 क्विंटलपर्यंत घेतलं जातं। योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात आणखीन वाढ करता येऊ शकते। जिनर्स शेतकऱ्याच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी आणि कापूस व्यापारी यांच्यात थेट संबंध आल्यानं निश्चितच कापूस उत्पादकाला चांगले दिवस येतील असा आशावाद जिनर्स आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 50 ते 60% उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जिनर्सचाही फायदा होईल असा आमचा विश्वास आहे। फार चांगला अनुभव मिळाला आहे। कास्तकार आणि जिनरच्या इंटरॅक्शन झाला
आहे त्याच्यामुळे आपली यील्ड वाढणार आहे आणि त्याच्यामुळे आपले टेक्स्टाईल युनिट्सला फायदा होईल. तर भारतची एक शान असतील. खानदेश जिल्ह्यानी जे पहिल केली आहे ती एकदम इम्पॉर्टंट आहे फॉर टेक्स्टाईल इंडस्ट्री. ज्याने आम्हाला खूप फायदा झाला. याच्यापासून आम्हाला वीड इतका वाढला. आता आम्हाला 6 क्विंटलवरून आम्हाला आता तेच सांगतायत 18 किलोपर्यंत तुमच्या उतारा येईल. तर भारतातूनही ते व्यापारी आले, ते आमच्या कॉटन पाहून एकदम खुश झाले आहेत. तर आम्हाला खूप अभिमान वाटला. तर आम्ही या थरावर गेलो तर आम्हाला एवढा अभिमान वाटतो. तर आम्ही काय करायचं अजून आता याच्यापुढे आम्ही जास्त उत्पन्न घेऊ. शेतकऱ्यांनी याचं मार्गदर्शन घेऊन प्रत्येकाने या गाडी घ्यायला पाहिजे. खानदेशात जामनेरमध्ये टेक्स्टाईल पार्कसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारची घोषणा अंमलात येईल तेव्हा येईल. तोपर्यंत जिनस शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमातून निदान आपल्या उत्तम प्रतीच्या कापसाची दखल व्यापाऱ्यांनी घेतली याचे शेतकऱ्यांमध्ये वेगळं समाधान आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीचे रहिवासी असलेले सोपान भोंग या पेशानं प्राध्यापक असलेल्या शेतकऱ्यानं नोकरीसोबतच शेती करताना आपल्या अर्धा एकर शेतात सोनं पिकवण्याची किमया साधली. उन्हाळ्याच्या अखेरीस संकरित घेवड्याची लागवड करून त्यांनी वर्षाकाठी लाखोंची कमाई केली. हे आहेत इंदापूरचे प्राध्यापक सोपान भोंग. कॉलेजमध्ये मुलांना शिक्षणाचे धडे देतानाच ते काळ्या आईची सेवा करतात. नोकरी सांभाळून ते आपली अर्धा एकर शेती करतात. त्यांनी उन्हाळा संपल्यानंतर संकरित बबली जातीच्या घेवड्याच्या पिकाची लागवड केली. शेतात सरी पडून 6 बाय 6 फुटांच्या अंतरावर घेवडा लावला. घेवड्याच्या वेलाला पसरण्यासाठी जागा लागते हे लक्षात घेऊन भोंग यांनी वेलासाठी बांबूच्या सहाय्यानं स्टेजिंग उभारलं. आम्ही आमच्या शेतामध्ये साधारण अर्धा ते पाऊण एकरामध्ये बबली या प्रजातीच्या घेवड्याची लागवड केलेली आहे. तर हा जो घेवडा आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा याच्याकडे कल जो आहे तो कमी प्रमाणात आहे. आता याच्याकडे असणारा कल कमी प्रमाणात काय तर बऱ्याच वेळा हे जे पीक आहे तर याला मोठ्या प्रमाणात आळीची जी काही लागण आहे ती मोठ्या प्रमाणात होते. घेवड्यासाठी पाण्याचं खास नियोजन केलं. 1 दिवसाआड अर्धा तास त्यांनी पाणी दिलं. घेवड्यावर करपा, मवा आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केली. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी देखील केली. विडीसाईड मारलेला आहे. हे का मारायचं तर साधारण हे लावल्यानंतर याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या आळीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आम्ही साधारण खताच्या बाबतीत जर विचार केला तर आम्ही साधारण 10-26-26 किंवा 052-34 अशा प्रकारची खते आम्ही याला वापरलेली आहेत. कीटकनाशकाच्या बंदोबस्तासह त्यांनी तणाचाही नायनाट केला. त्यासाठी वेळोवेळी तणनाशकाची फवारणी केली. पिकाची चांगली वाढ व्हावी यासाठी खतांचा योग्य प्रमाणात वापर केला. तसंच शेणखतासह सेंद्रिय खतांची मात्रा दिली. साधारण आम्ही आता हा जो घेवडा आहे याची लागवड करताना काय केलं की साधारण 2 झाडाच्या मधलं जे अंतर आहे साधारण 1.5 ते 2 फुटा एवढं ठेवलेलं आहे. आणि 2 ज्या लाईनी आहेत तर त्या 2 लाईनीमध्ये साधारण 6-6 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. आणि साधारण ह्या ज्या लाईनी आहेत साधारण 150 ते 200 फुटाचं टोटली रनिंग आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की दोन्ही टोकाला खुट्या ठोकलेल्या आहेत आणि त्यानंतर तारांचा उपयोग करून बांबूचा उपयोग करून याच्यामध्ये आम्ही त्यांना साधारण 4 ते 5 फुटापर्यंत स्टेजिंग केलेलं आहे. फलधारणा झाल्यानंतर त्यांना घेवड्याचं उत्पादन सुरू झालं. रोज साधारणपणे 70 किलो घेवड्याचं उत्पादन मिळू लागलं. सध्या घेवड्याला चांगला दर मिळत असल्यानं आठवड्याला 10,000 याप्रमाणे 3 महिन्यात 1.5 लाखांची कमाई केली आहे. सध्या मार्केटचा जर विचार केला तर इतर पिकांच्या मानाने ह्याचं जे मार्केट आहे घेवड्याचं ते साधारण हाय लेवलचं आहे. तर याच्यामध्ये साधारण 10 किलोला आम्हाला 35 ते 40 रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे साधारण एक आठवड्यामध्ये आमच्याकडे साधारण एक 10 पिशव्या एवढ्या हा घेवडा निघत आहे. त्यामुळे काय होते की साधारण याच्यापासून आम्हाला आठवड्याला 8 ते 9 जास्तीत जास्त 10,000पर्यंत उत्पन्न मिळत आहे. आणि साधारण महिन्याकाठी जर विचार केला तर साधारण 35 ते 40,000पर्यंत त्याचं उत्पन्न मिळत आहे. घेवडा पिकास तोड्यांचा बहार असतो. तो एक बहार झाला की दुसरा तोडा येतो. घेवड्यास बाजारात मोठी मागणी असून मुंबई, पुणे, सोलापूर या बाजारपेठेत चांगली मागणी आहे. भोंग कुटुंबीय औषध फवारणी, खुरपणी, तोडणी ही सगळी कामं घरीच करतात. त्यामुळे मजुरीचा खर्चही वाचतो. भोंग यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या पिकांची लागवड केल्यास त्यांनाही बाजाराचा फायदा घेता येईल. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, इंदापूर. शेतकऱ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कांद्यानंतर आता शेतकऱ्यांना टोमॅटो मातीमोल भावानं विकण्याची वेळ आली आहे.
कांद्याला सरासरी भाव 200-300 रुपये प्रति क्विंटल मिळत असल्याने शेतकरी टोमॅटो पिकाकडे वळाला. मात्र आता टोमॅटोचीही तीच अवस्था झाली आहे. सध्या बाजारात टोमॅटो 5 ते 7 रुपये किलो दराने विकला जातोय. त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांचं पुरतं दिवाळं निघालंय. टोमॅटोचे भाव गडगडल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, चांदवड आणि निफाड ह्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. नाशिकच्या टोमॅटोची सर्वाधिक निर्यात पाकिस्तानात केली जाते. मात्र सध्या भारत-पाक दरम्यान तणाव असल्यामुळे निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. भाव पडल्यामुळे आता शेतकऱ्यांवर टोमॅटोचं पीक उपटून टाकण्याची पाळी आली आहे. तांबटीला 100-125 आम्हाला काहीच परवडत नाही. तर तांबटीचा खर्च साधारण एका जाळीला 50 ते 60 रुपये आणण्याचाच खर्च आहे. खुडणारे वेगळे, त्याच्यामुळं आम्हाला तांबटी परवडत नाही. टोमॅटो पिकाच्या आर्थिक गणितावर नजर टाकल्यास लागवडीसाठी प्रति एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. त्यामध्ये शेती मशागतीसाठी एकरी 7,000 रुपये, मल्चिंग पेपर 15,000 रुपये, पेपर टाकण्याची मजुरी 5,000, रोपे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खते 30,000 रुपये, तार बांबू 40,000, फवारणी 50,000, ड्रीप मजुरी आणि सुतई 55,000 असा एकूण 1,75,000 खर्च येतो. आजच्या बाजारभावानुसार टोमॅटोची विक्री केल्यास हा झालेला खर्चही वसूल होत नाहीये. टमाटा भाजीपाला जो आहे यांना कोणत्याही मालाला मार्केट नाहीये. 50 ते 60 रुपये मार्केट जातंय. 70-80 रुपये टमाट्याला खर्च येतोय एका जाळीला. पावडरचे भाव जवळजवळ 200 ते 2,500 रुपये लिटरच्या पावडर आहे. रासायनिक खताचे भाव खूप वाढलेले आहे, मजुरी खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा मालाचा भाव भेटत नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कांदा पिकाची लागवड केली जाते. मात्र कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकरी टोमॅटो पिकाकडे वळला होता. मात्र टोमॅटोनंही दगा दिला. गेल्या वर्षी टोमॅटो 500 ते 800 रुपये दरानं विकला गेला होता. यंदा मात्र टोमॅटोला 100 रुपयांपेक्षा कमी दर मिळालाय. त्यामुळे दिवाळीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळ निघालंय. मात्र गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारत असल्याचं बाजार समितीचं म्हणणं आहे. मागच्या आठवड्यात टोमॅटोला 400 ते 750 क्विंटल भाव होते. सर्वसाधारण 500 होते. तेच भाव आता 450 ते 800 पर्यंत झाले आणि सर्वसाधारण 600 रुपये क्विंटलचे भाव आहेत. ऐन दिवाळीत हाताचं उत्पन्न म्हणून समजला जाणारा झेंडूही मातीमोल भावांना विकावा लागला. कांदा, डाळिंब, टोमॅटोच नव्हे तर भाजीपाल्याचे दर घसरल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. त्यामुळे यंदाची दिवाळी बळीराजासाठी काही खास ठरली नाही असंच म्हणावं लागेल. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. आधी कांदा आणि आता टोमॅटोनं शेतकऱ्याला दणका दिला. टोमॅटोचे दर प्रचंड प्रमाणात कोसळलेत. आपण पीक पाणीमध्ये स्वागत तुमचं. टोमॅटोचे भाव अगदीच पडलेत. आधी कांदा आता टोमॅटो, या दुष्टचक्रातून कधी सुटका होणार शेतकऱ्याची? टोमॅटोचे भाव पडण्याची वेळ ही दुसऱ्यांदा येते. कारण 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की सगळे शेतकरी टोमॅटो विक्री न झाल्याने बाजार समितीमध्ये आपले टोमॅटो टाकून गेले होते. भावाचा तर प्रश्नच येत नाही. हा भाग काय होतो माहिती आहे का, की टोमॅटोची बाजारपेठ ठराविक बाजार समित्यांमध्येच विकसित झालेली आहे. उदाहरणार्थ पिंपळगाव बसवंतची असेल किंवा नारायणगावची असेल किंवा जुन्नरची असेल किंवा या ठराविक ठिकाणीच टोमॅटोचं विक्री केंद्र केंद्रित झालेलं आहे. त्याच्यामुळे होतं काय की या सगळ्या बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचे खरेदीदार जे येतात बाहेरच्या राज्यातून त्यांना सरसकट परवाने देणं खूप आवश्यक आहे. पण काय झालंय की या सगळ्या बाजार समित्यांमध्ये एकाधिकार तयार झालाय आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये हा टमाट्याचा व्यापार गेलेला आहे. आम्ही अगोदर शेतकऱ्यांकडून टोमॅटो घेऊ आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला देऊ, असा जो सगळा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे टोमॅटोची ही कोंडी होते. सरसकट जर खरेदी टोमॅटोची जर होऊ शकली, आता नियमनमुक्ती पण तशी झालेली आहे, तर खरेदीदारांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांची क्वालिटी बघून त्यांची प्रत बघून जर त्यांना भाव दिला तर मला वाटतं बाजार समितीमध्ये येणारा टमाटा जर त्याची कोंडी होणार नाही. खरं आज होतं काय की शेकडो क्रेट्स ॲट ए टाइम बाजार समितीमध्ये येतात. तेवढी खरेदीदारांची क्षमता नसते किंवा त्यांच्याकडे गिऱ्हाईक नसतं. म्हणजे हा सगळा शेतकऱ्याचं नुकसान करणारा भाग आपण पाहत असतो. याच्यावरचा सरसकट उपाय म्हणजे एक तर प्रक्रिया केंद्र आपल्याकडे नाही आहेत. एकच प्रक्रिया केंद्र जे आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने चाललंय की ते जवळजवळ 60 देशांमध्ये भारतातून टोमॅटो केचपची निर्यात होते. गिरधर पाटीलजी, खूप
प्रयत्न करायला लागतील या सगळ्याकरता आणि प्रचंड प्रमाणात नुकसान होतं शेतकऱ्यांचं. आणखी बोलूयात काय उपाय आहेत यावरती एका ब्रेकनंतर. टोमॅटोचे भाव पुरते गडगडले आहेत. नाशिकहून गिरधर पाटील आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलतोय. गिरधरजी, दरवर्षीचं हे रडगाण आहे, काय ठोस उपाय आवश्यक आहेत यावरती? दरवर्षीचं रडगाणं टोमॅटो असो, कांदा असो, सोयाबीन असो, कापूस असो, या सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये एकदा हे पीक तयार झालं आणि बाजार समितीमध्ये आलं की याची काय परिणिती होणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढणं हे सरकारला अशक्य नाही आहे. पण झाले काय की पणन खात्यासह, पणन मंत्र्यांसह बाजार समित्यांचं यांची एक युती तयार झालेली आहे. बाजार समित्यांमध्ये एकाधिकार असणारे आडते व्यापारी यांची युती तयार झालेली आहे आणि हे सगळे घटक शेतकऱ्याच्या मालावरती डल्ला मारत असतात आणि शेतकऱ्याचा भाव मातीमोल भावामध्ये विकत घेऊन त्याच्यावर जेवढा जास्तीत जास्त नफा कमवता येईल अशा रीतीने ही सगळी योजना असते. मला वाटतं शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने बाजार समिती आता कुचकामी ठरलेल्या आहेत. त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी, नाहीतर मग नियमनमुक्तीचा आधार घेत खाजगी बाजाराला प्राधान्य द्यावं हीच सरकारकडून एक अपेक्षा आहे. गिरधरजी, शेतमालाचे भाव पडतायत, सरकार रोखण्यामध्ये अपयशी ठरते असं वाटतं का थेट? याच्यामध्ये सरकार कमी पडतं याचा अर्थ की आपल्याकडे वितरण व्यवस्था ज्या विकसित व्हायला हव्या होत्या, म्हणजे एकदा माल बाजारामध्ये आल्यानंतर तो ताबडतोबीने ग्राहकाच्या टेबलवर जाण्यासाठी जी काही सक्षम यंत्रणा लागते ती आपण तयार होऊ दिलेली नाही. आता टोमॅटोच्या बाबतीत जर म्हणाल तर टोमॅटोची वाहतूक फक्त काही ठराविक लोकांच्या ट्रकमधूनच व्हावी असा एक अलिखित कायदा प्रत्येक बाजार समितीमध्ये. म्हणजे हा जर बाहेरचा ट्रक आला तर त्या ट्रकमध्ये शेतकऱ्याचा माल भरू दिला जात नाही. हे जे सगळे प्रकार आहेत की याच्यामुळे शेतमालाची कोंडी होते आणि नाशवंत माल असल्यामुळे ठराविक काळामध्ये जर त्याचा वापर नाही झाला तर तो सडतो, किरतो, फेकावा लागतो. तर याच्यासाठी सक्षम पुरवठा साखळ्या, सक्षम वितरण व्यवस्था या जोपर्यंत आपण विकसित होऊ देत नाही तोवर शेतमालाची कोंडी अशीच होत राहणार आहे. गिरधरजी, अत्यंत चोख असं विश्लेषण आपण केलं. यातले अनेक बारकावे प्रेक्षकांच्या समोर आणले. शेतकरी बंधूंना तर हे माहितीच आहेत, पण सरकार या सगळ्याच्या संदर्भामध्ये कारवाई करेल अशी अपेक्षा करूयात, किंबहुना आम्ही ते करण्यास भाग पाडूच. आपण पीक पाहणीमध्ये आलात, आपले खूप खूप आभार. बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.